रानात चाललेल्या वाऱ्याचा झोका जसा केसांमधून अलगद वाहत जातो तसा एक दिवस यमग्याच्या डोंगर दऱ्यातून एक आवाज पसरला, बिरुदेव साहेब आमचा साहेब झाला। कागल तालुक्याच्या यमगे गावातलं हे मेंढपाळच लेकरू। वडील मेंढपाळ, घरात फारसं काही नाही। एक स्वप्न मोठं होतं, चिखल माखलेला वाटा, पावसात भिजलेलं अंग, उन्हाने रापलेला चेहरा, पण डोळ्यात झळाळत होतं एक मोठं व्हायचं स्वप्न। आपल्या मातीला, आपल्या लोकांना काहीतरी परत द्यायचं स्वप्न। बिरुदेवनं 9वी 10वीत 100 पैकी 100 मार्क्स गणितात मिळवले, पण गावात कुणालाही त्यात फारसा रस नव्हता। मुळात गावात हे कोणाला कळलंच नाही, कारण सगळ्यांना तो फक्त मेंढ्यांमागे फिरणारा मुलगा वाटायचा। पण त्याच्या डोक्यात कुठेतरी दिल्लीचं नाव घर करून बसलं होतं। IPS हाच त्याचा हट्ट। दिल्लीत गेला, पण सोबत काही नव्हतं, ना मोठी शिष्यवृत्ती, ना कुठेतरी आर्थिक आधार। वडील महिन्याला जे काही पाठवायचे तेही वेळेवर यायचं नाही। एक वेळ तोंडात अन्न नसलं तरी चालेल, पण पुस्तक समोर असली पाहिजे हीच बिरुदेवची शपथ होती। दिवसाच्या 24 तासातून 22 तास अभ्यास करायचा। मोबाईल कधी हातात घेतलाच नाही। टीव्ही काय असतो हे त्याला माहीतच नव्हतं। सगळं काही फक्त अभ्यासासाठी। दिल्लीतल्या मोठमोठ्या लोकांमध्येही तो त्याचा साधेपणानं उठून दिसायचा। लोकांना वाटायचं हा कुठल्या गावाहून आलाय, पण त्याचं बोलणं, त्याची नजर, त्याचं खंबीर मन सांगून जायचं हा काहीतरी करून दाखवणारच। आणि मंगळवारी निकाल लागला, पण तू कुठं होता? गावात नाही, दिल्लीत नाही, मित्रांमध्येही नाही, तर मामांच्या गावी मेंढ्याचं केस कापायचं काम चालू होतं। केस कापता कापता फोन वाजतो, मित्र ओरडतो, अरे बिरुदेव तू पास झालास, IPS झालास। क्षणभर काहीच कळेना त्याला। हातातलं कातरनं थांबलं, डोळे पाण्यानं भरले आणि त्या मेंढ्यात उभा राहून तो रडला नाही, फाटून वाहू लागला समाधानाच्या आसवांनी। सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा 2:30 वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो, आमच्या चुलत्यांची बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो। आणि मग त्यावेळी माझ्या मित्राने सांगितले, अरे भाई 550 551 रँक आला तुझा। गावात कुणीतरी एकानं ढोल वाजवला, कुणीतरी आईला मिठी मारली, कुणीतरी देवळात दिवा लावला। सगळ्या गावानं सुंबरानं मांडलं। ते खरं आनंदाचं होतं। त्या वाड्याला आज अभिमान वाटला, कारण त्या शेणमातीच्या गंधानं वाढलेला एक मुलगा आज देशसेवेसाठी सज्ज झालाय। आई बापाला काय हवं असतं हो? आपल्या लेकरानं 4 पावलं पुढे जावं, लोक म्हणावे वाह बघा त्यांचा मुलगा, आणि ते ऐकताना डोळ्यात पाणी यावं, पण डोळ्यांपुढे एक मोठं स्वप्न पूर्ण झालेलं दिसावं। तसंच झालं सिद्धाप्पा आणि बाळाबाई ढोणे यांच्या नशिबी। अभिमानाची गोष्ट म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरुदेव हा पहिला IPS अधिकारी ठरणार आहे। बिरुदेवचं हे यश फक्त त्याचं नाही, तर रानात राहणाऱ्या तळागाळातल्या प्रत्येक लेकराचं आहे। ज्यांच्याकडे पैसा नाही पण जिद्द आहे, ज्यांच्याकडे गलेलठ्ठ इंग्रजी नाही पण आत्मविश्वास आहे। UPSCचा हा फक्त निकाल नव्हता, ही होती एक घोषणाच। जिद्द असेल तर रानातूनही साहेब बनता येतं। आणि आज त्या रानातल्या माळावर मेंढ्यांच्या मध्ये उभा राहून बिरुदेव डोळ्यात स्वप्न, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि अंगाखांद्यावर वाऱ्याच्या गोंजारणाऱ्या झुळका घेऊन एकच गोष्ट म्हणतोय, आता मी परतणार नाही, आता मी फक्त उंच भरारी घेणार। आणि त्या भरारीत संपूर्ण गावाचं, त्या वाड्याचं, त्या जमिनीचं आणि त्या केसकट मेंढ्यांचंही स्वप्न सामावलं आहे। खरंच सुंबरानं मांडलं ग। सप्रेम मराठी ब्युरो, कोल्हापूर।